वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांनी वडाच्या वृक्षाची पूजा करून अखंड सौभाग्याची प्रार्थना केली। याच पारंपरिक उत्सवाचे औचित्य साधत स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांनी जोडभावी पेठेतील चाकोते सांस्कृतिक मंगल कार्यालयाशेजारील वडाच्या वृक्षाचे विधिवत पूजन केले। नऊवारी साडी, नथ, हिरवा चुडा, गजरा आणि पारंपरिक दागिन्यांनी सजलेल्या मराठमोळ्या वेशातील रंजिता चाकोते यांचा साज उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होता। भारतीय संस्कृतीतील पती-पत्नीच्या नात्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या वटपौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी 7 जन्मी हाच पती लाभू दे अशी श्रद्धापूर्वक प्रार्थना केली। धार्मिक परंपरेशी नाळ जोडत संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला। पौर्णिमा हा हिंदू परंपरेतील एक अतिशय महत्त्वाचा सण आहे। या सणानिमित्त आम्ही जोडभावी पेठ परिसरातील सर्व महिलांसाठी इथे चांगलं आयोजन करून महिला इथे येत आहेत। त्यांची निर्मळ श्रद्धा आणि भावना या वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून त्या मनोभावे त्यांच्या पतीसाठी दीर्घायुष्याची प्रार्थना करत आहेत। या उत्सवात आपण सर्व नागरिकांसाठी चांगले उत्तम आरोग्य व सुखाची मनोकामना करूयात। धन्यवाद। नेहमी राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असणाऱ्या चाकोते यांचा हा वेगळा संस्कृती जपणारा अंदाज अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला। राजकारणातील आक्रमक भूमिकेसोबतच मराठी परंपरेचा साज जपत रंजिता चाकोते यांनी यंदाची वटपौर्णिमा संस्मरणीय ठरवली।